श्लोक 31. पवनः पवतामस्मि रामशस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि शिरोतसामस्मि जाह्नवी. अर्थ: पावन करणाऱ्यात वायू, शस्त्रधाऱ्यांमध्ये राम, माशामध्ये जलचर प्राण्यांमध्ये मगर व नद्यांमध्ये गंगा नदी या भगवंताच्या विभूती आहेत, असे भगवान इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: शुद्ध अथवा पवित्र करणाऱ्या गोष्टींमध्ये वायू हा सर्वश्रेष्ठ आहे, तर शस्त्रधारी वीरांमध्ये श्रीराम हा सर्वश्रेष्ठ आहे. खरे तर श्रीराम हे भगवंताचाच अवतार आहेत, पण येथे श्रेष्ठत्व शस्त्र धारण करणाऱ्या लोकांच्या मधील आहे. म्हणून ज्ञानदेव याचे वर्णन करताना म्हणतात की रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामाने स्वतःच धनुष्य होऊन युद्ध केले. ओवी अशी आहे: आपण या धनुष्य करूनी दुसरे, म्हणजे स्वतःच धनुष्यसुद्धा झाला, म्हणून श्रीरामाला विभूती असे म्हटले आहे. झष म्हणजे मत्स्य किंवा जलचर प्राणी. मगर सुसर हे फक्त जलचर प्राणी नाहीत, परंतु ते पाण्यामध्ये त्यांचे बळ अधिक असते, म्हणून मगर ही भगवंताने आपली विभूती आहे असे सांगितले आहे. शिरोत म्हणजे प्रवाह, नदी. सर्व नद्यांमध्ये गंगा प्रसिद्ध नदी आहे. ती पवित्र असल्याने लोकप्रिय सुद्धा आहे. भगीरथ राजाने गंगा पृथ्वीवर आणली तेव्हा जन्हू राजाने तिच्यावर आपला पहिला अधिकार सांगितला. तिला आपल्या राज्यात सर्वत्र खेळवली. मग तिचा प्रवाह पुढे जाऊ दिला, म्हणून तिला जन्हू कन्या जाह्नवी असे म्हणतात. हा राजा श्रीरामांचे पूर्वी 22 पिढ्या इतका प्राचीन होता. अशा रीतीने जलप्रवाहामध्ये जाह्नवी किंवा गंगा म्हणजेच भागीरथी ही भगवंताची विभूती आहे असे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया.